नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुम्हाला एक लॅविश अशी टाउनशिप असलेला प्रोजेक्ट घेऊन आलो, ज्यामध्ये तुम्हाला मिळत आहे 6 ते 7 टावर आणि एक लक्झरियस कम्युनिटी. घर का घ्यायचं आणि कुठं घ्यायचं याच्या मागाले बरेच काही क्वेश्चन असतील, तर तुमचे ह्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला पूर्णपैकी क्लिअर करतोय. आज ॲक्च्युअल जर बघताय तुम्ही, तर ह्या 2 ते 3 बिल्डिंगचं आत्ता तुम्हाला पोझिशन हँडओव्हर होणार आहे. कारण का, तर हे ऑलमोस्ट सोल्ड झालेलं आहे, निअरिंग पोझिशन आहे. आणि हे जे समोरचं तुम्हाला बघायला मिळतं, हे तुम्हाला अपकमिंग पोझिशनमध्ये आहे. आणि ह्या ज्या प्रोजेक्टच्या एकदम फ्रंटला बघताय तुम्ही, तर ये विंगचं रोड टच त्याचं बुकिंग घेणं चालू आहे, ज्यामध्ये 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK लॅविशमध्ये आहेत. आता ह्या गेटचं फ्रंट जर तुम्ही बघितलं, त्या फ्रंटवरती एकदम रोड टच BRT रोड आहे गेलेला, जो की देहू आळंदी रोडला पॅरलल असेल आणि तो 100 फुटी असेल. ह्या मेन रोडवरती असा एक चांगला लॅविश प्रोजेक्ट चालू आहे. आणि ह्या प्रोजेक्टची इथपर्यंत जागा आहे, इथून कंपाऊंड वॉल असेल आणि त्याला लागूनच PCMCचं गार्डन सँक्शन आहे, जसं लँड पार्सल आहे टोटल 2.5 एकरमध्ये. तर ह्या 2.5 एकरच्या गार्डनमध्ये तुम्हाला खूप चांगल्या सगळ्या ॲम्युनिटीज बघायला मिळणार आहेत आणि प्रोजेक्टच्या इन हाऊसमध्ये पण ॲम्युनिटीज बघायला मिळणार आहेत. तर तुम्हाला सगळा प्रोजेक्ट मी प्रॉपरली प्रेझेंट करणार आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेट होतं की तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीज घेऊन येतोय. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्टिंग करूया आपल्या कनेक्टिव्हिटीपासून. कनेक्टिव्हिटीचा जर तुम्ही विचार करताय, तर मोशी बोराडेवाडीमध्ये हा प्रोजेक्ट आहे. इथून तुम्हाला ॲक्सेस आहे डायरेक्टली, तुम्हाला PCMCचा मेट्रो स्टेशन आहे लगेच पिंपरीचं. त्यानंतर तुम्हाला इझी टू कन्व्हिनियंट आहे की तुम्हाला हिंजवडी IT पार्क ह्या लोकेशनपासून आणि त्याचबरोबर ते तुम्हाला विमाननगरचा IT पार्क दोन्ही पण जवळपास इथं बघायला मिळतात. आणि ॲक्सेस आहे शिवाजीनगर, चाकण MIDC, त्याचबरोबर ती भोसरी MIDC पण. तर अशा ह्या कनेक्टिव्हिटी असलेल्या लोकेशनमध्ये तुम्हाला 2 BHK, 3 BHK आणि 4 BHKचं लॅविश प्रोजेक्ट बघायचं आहे. तर कनेक्टिव्हिटी बघितली तुम्ही, आता बघणार तुम्ही सगळ्या गोष्टी सॅम्पल फ्लॅट, स्क्वेअर फीट आणि पार्किंगचा एरिया पण तुम्हाला दाखवतोय. यामध्ये 3 लेवलचं पार्किंग आहे. पार्किंगमध्ये जर तुम्हाला दाखवायचं जर झालं, इथून जसं तुम्ही खाली बघताय, ग्राउंड लेवलला पण पार्किंगचा एरिया आहे बेसमेंटला. बेसमेंट, ग्राउंड लेवल आणि फर्स्ट फ्लोअर. त्यामुळं कुठल्याही फ्लॅटला पार्किंग नाही असं होणार नाही. सगळ्यांना कवर्ड कार पार्किंग आहे, ॲम्युनिटीज आहेत आणि एक स्टँडर्ड टाउनशिप आहे. तर पूर्णपैकी डीप व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण डायरेक्टली बघूया 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट, जो ऑलरेडी बनवलेला आहे. चला. आता आलोय आपण एक्झॅक्टली बिल्डिंग मध्ये. आज तुम्हाला मी दाखवतोय 1029 स्क्वेअर फीट, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॅविश तुमचा 3 BHK बसतोय. कुठेही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डीप व्हिडिओ दाखवणार आहे आणि सॅम्पल फ्लॅट खूप छान आहे. हा तुम्हाला भेटतोय बाहेरचा एंट्रन्स लॉबीचा एरिया. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही फ्लॅटला सेपरेट सेपरेट लॉबी स्पेस दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जशी तुमची एंट्री होते, एंट्रीलाच तुम्हाला दिलेला आहे गोदरेजचं व्हिडिओ डोअर फोनचा कॅमेरा. आणि त्याचबरोबर ते तुम्हाला तुमच्या दरवाजाला दिलेला आहे फिंगरप्रिंट डोअर लॉक्स, जेणेकरून तुम्हाला सिक्युरिटी एक्स्ट्रा लेवलच्या अजून जास्त ॲडिशनली मिळते. जसं तुम्ही आतमध्ये येत आहे, हा झाला तुमचा लिव्हिंगचा एरिया, ज्याचा स्पेस तुम्हाला खूप मोठा आहे. स्क्वेअर फीट साईजेस तुम्हाला सगळे मेन्शन होतील याच्यामध्ये. असा हा 3 BHKचा लिव्हिंगचा एरिया आहे, ज्याच्यामध्ये तुमची मोठी फॅमिली जरी असेल तरीही तुम्हाला कुठं कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही, कारण स्पेस खूप मोठा आहे. त्याचबरोबर ते तुम्हाला यायचं या बाल्कनीमध्ये. अशी स्क्वेअर्ड मध्ये बाल्कनी आणि 25 फ्लोअरची बिल्डिंग असल्यामुळं 20व्या फ्लोअर, 22वा फ्लोअर, त्याचबरोबर ते 15व्या फ्लोअरवरून तुम्हाला जो व्ह्यू बघायला मिळणार आहे, हा लेबर कॅम्प आहे. ह्या लेबर कॅम्पला PCMCचं गार्डन सँक्शन आहे आणि हे PCMC सँक्शन गार्डन जो आहे हे डेव्हलपर करून देणार आहे. त्यामुळं आफ्टर प्रोजेक्ट विदिन 1 इयर मध्ये तुम्हाला एक 2.5 एकरमध्ये चांगलं गार्डन सँक्शन असणार आहे. हा झाली तुमची स्क्वेअर्ड मध्ये बाल्कनी, जी की लिव्हिंगला बाल्कनी आहे. आणि त्यानंतर
जशी हॉल साईज मोठी आहे त्याचबरोबर तुम्हाला किचनला पण कुठंच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे, टीव्ही एकदम फ्रंटला येतो, साईडला तुमचा सोफा बसून जातो, बाल्कनी त्या साईडला येते आणि तुमचा डायनिंगचा एरिया पण ह्या साईडला आहे. डायनिंगला पण कुठं कॉम्प्रोमाइज करायचे नाही. डायनिंगचा एरिया पण मोठा दिलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडिशनली फर्निचरचा पार्ट डिझाईन करू शकता. हा डेव्हलपरनी करून दिलेला आहे तुम्हाला आयडिया येण्यासाठी. हा आहे तुमचा किचनचा लॅविश एरिया, एकदम स्पेशियस, जिथे की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचं किचन डिझाईन करता येतं. हा किचन बघू शकता तुम्ही इथपर्यंत. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा. ह्या साईडला फ्रीजरचा पॉईंट आहे. इथं तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं काही करायचं असेल फर्निचर करू शकता. डेव्हलपरने त्यांच्या अँगलने केलेलं आहे. चिमणी आहे आणि इथं आहेत तुमचे 2 टॅप. ते असतील तुमचे पाण्याचे. PCMC कॉर्पोरेशनचं पाणी असणार आहे तुम्हाला सगळ्या इकडच्या एरियामध्ये आणि ह्या प्रोजेक्टमध्ये पण. ड्राय बाल्कनीमध्ये सगळ्यात प्लस पॉईंट आहे की तुम्हाला ड्राय बाल्कनी सेपरेट दिलेली आहे. इथं ड्राय बाल्कनी असेल, इंटरनली पाण्याचा असेल आणि आउटलेट पण खाली दिलेला आहे. तर असा हा 3 किचनचा प्लॅटफॉर्म आहे. ह्या 3 BHK मध्ये तुम्हाला लॅविश 4 BHK पण अवेलेबल आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये. कारण का हा प्रोजेक्टच आहे मोठ्या टाउनशिपमध्ये, जवळपास 6-7 एकर मधला प्रोजेक्ट आहे हा आणि टोटल याचे फ्लोर राईज आहे 25 फ्लोर पर्यंत. या तुम्हाला तुमचा किड्स बेडरूम दाखवून देतो. हा आहे तुमचा किड्स बेडरूम. साइजेस तुम्हाला मेन्शन केलेले असतील. किड्स बेडरूमला पण तुम्हाला विंडो दिलेली आहे मोठी, जी तुम्हाला व्हेंटिलेशनचं काम करेल. याच्या सगळ्या बाल्कनीज, विंडोज, त्यानंतर गॅलरीज सगळ्या तुम्हाला ओपन होत आहेत, त्या म्हणजे गार्डनच्या फेसिंगला. आणि हा झाला तुमचा पॅरेंट्स बेडरूम करा, किड्स बेडरूम करा, तुम्हाला ऑप्शनल आहे, जो की तुमच्या डायरेक्टली किड्स बेडरूमच्या समोर आहे. आणि हा सिटिंगचा एरिया अरेंजमेंट करू शकतो तुम्ही. याच्या बाजूलाच आहे तुम्हाला दिलेली मोठी सारी विंडो आणि ह्याच विंडोमधून तुम्हाला असणार आहे व्हेंटिलेशनचा एरिया. आता हा मास्टर बेडरूम आहे सेकंड वाला, त्याला अटॅच तुम्हाला दिलेला आहे इकडे टॉयलेट बाथरूम. या टॉयलेट बाथरूम मध्ये जर तुम्ही बघताय तर टॉयलेट बाथरूम मध्ये पण तुम्हाला कुठंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. कारण का? कारण प्रोजेक्टच मोठा आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठं कॉम्प्रोमाइज करायची गरज पडत नाही. ह्या प्रोजेक्टमध्ये 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK आहेत. 4 BHK मध्ये तुम्हाला जवळपास 1200 स्क्वेअर फीट आहे. आता हा आहे तुमचा लॅविश मास्टर बेडरूम. तुमच्या ह्या 3 BHKचा सगळ्यात मोठा बेडरूम. ह्या बेडरूमला तुम्हाला अटॅच आहे टॉयलेट बाथरूम आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिलेली आहे बाल्कनीचा एरिया. बाल्कनीमध्ये जसं तुम्ही जाताय स्क्वेअर्डमध्ये मोठी बाल्कनी, बाल्कनीला कुठं कॉम्प्रोमाइज करायची गरज नाहीये तुम्हाला, अशी असणार आहे ही बाल्कनी. आणि त्यानंतर तुम्हाला ह्या साईडला आहे तुमचं टॉयलेट बाथरूम, जे मास्टर बेडरूमला अटॅच असेल. 3 BHK, 4 BHK एकदम लॅविश कम्युनिटी आहे. आणि ह्या कम्युनिटीचा जर तुम्हाला भाग व्हायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल, बुकिंग करावं लागेल. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2, 3, 4 BHK आहेत. अम्युनिटीज PCMCच्या पण आहेत. आणि याचा अर्थ असा नाही की PCMCच्या अम्युनिटीज आहेत म्हणून तुम्हाला प्रोजेक्टमध्ये अम्युनिटीज नाही, असं काही नाहीये. तुम्हाला इंटरनली प्रोजेक्टमध्ये पण 45 प्लस अम्युनिटीज आहेत, ज्यामध्ये गार्डन, क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल अशा असंख्य अम्युनिटीज आहेत, जिथं तुम्हाला तुमची लाईफस्टाईल खूप चांगल्या पद्धतीने अपग्रेड करता येईल. आता हा जो तुम्ही प्रोजेक्ट बघितला, ह्या प्रोजेक्टमध्ये तो आता अवेलेबल आहेत आपल्याकडे 3 BHK, 4 BHK, 2 BHK पण आहेत. 2 BHKचा स्क्वेअर फीट तुम्हाला सांगतो मी, जवळपास याचा स्क्वेअर फीट आहे 716 आणि याचं ऑल इन्क्लुडिंग पॅकेज जातं 65 पर्यंत. प्राइसिंग निगोशिएबल होऊन जाईल. आणि तुम्हाला 3 BHK मिळणार आहे 1029. याचं स्क्वेअर फीट आहे टोटल आणि याचं तुम्हाला पॅकेज जाणार आहे ऑलमोस्ट ऑल इन्क्लुडिंग 97. ऑल इन्क्लुडिंग आहे, निगोशिएशन होऊन जाईल यामध्ये. आणि 4 BHK जसं तुम्हाला बघत असाल तर ऑलमोस्ट 4 BHKचा स्क्वेअर फीट आहे जवळपास 1200 पर्यंत आणि याचं टोटल पॅकेज तुम्हाला दिलेलं आहे 1.15, म्हणजे 1,15,00,000पर्यंत आहे. प्राइसिंग ती पण निगोशिएबल होऊन जाईल. तर अशा ह्या पॅकेजमध्ये, अशा ह्या चांगल्या टाउनशिपमध्ये जर तुम्हाला तुमची जर लाईफस्टाईल अपग्रेड करायची असेल तर तुम्हाला ही टाउनशिप खूप चांगली आहे. मेन रोड टच असल्यामुळं आणि कम्युनिटी खूप चांगली स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट बघायला मिळणार आहे टॉपचं. तर अशा ठिकाणी जर तुम्हाला भाग व्हायचा असेल तर तुम्हाला यायचे साईड व्हिजिटसाठी. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, मी कॉल करा साईड व्हिजिटसाठी. आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करायचे चॅनलला.
आणि त्याचबरोबरती अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा अजून काही तुमची वेगळी रिक्वायरमेंट असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला ड्रॉप करा. आम्ही त्याच्या रिगार्डिंग पण तुम्हाला नक्कीच एखादा प्रोजेक्ट घेऊन येऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.